नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, चला आपण पाहूयात की कोणती 13 कामे आपण नेहमी सगळ्यांपासून लपूनच केली पाहिजेत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून, व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मंडळी, पहिलं काम म्हणजे आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करावेत. आणि दुसरं म्हणजे जे काही आपल्याला खरेदी करायचं असेल ते गाजावाजा न करता खरेदी करावं. तिसरं काम म्हणजे कोणावरही प्रेम त्याला न सांगता करावे. चौथं काम म्हणजे आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगावं. बाकी तर फक्त वेळच वाया घालवणार आहेत. तर मंडळी, पाचवं काम म्हणजे झालेलं नुकसान कोणालाही सांगू नका. सहावं काम आहे घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीशी शेअर करू नका. जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हालाच पश्चाताप होईल. तर सातवं काम म्हणजे लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमवता. तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा. ते तुमच्यासाठी नेहमीच फायद्याचं ठरणार आहे. तर मंडळी, आठवं काम म्हणजे चार चौघात तुमचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगाणं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल. तर मंडळी, नववं काम म्हणजे मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जगजाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात. बुद्धिमान व्यक्ती तेच विचार बोलून दाखवते जे त्यांच्या हिताचे असतात. तर मंडळी, 10वे काम आहे तुम्ही एखाद्या गुरूकडून दीक्षा घेतली तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र कोणालाही सांगू नका. त्यामुळे त्याच्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ मिळेल. तर मंडळी, 11वं काम जे करायचं आहे ते आहे जर तुम्ही एखाद्या औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा. अन्यथा लोक तुमच्या आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील. तर 12वं काम म्हणजे विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारलं असेल तर कधीच खरे वय सांगू नका. या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते. आणि 13वं काम म्हणजे मंडळी, केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवायचे आहे, तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो. असं म्हणतात की गुप्त केलेले दान देवतांना प्रसन्न करते. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेलच की कोणती 13 कामे आहेत जी आपण नेहमी इतरांपासून लपवूनच केली पाहिजेत. तर चला, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.